भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झालेला आहे आणि अवघ्या आता काही तास शिल्लक राहिलेले आहेत। मी ही दृश्य दाखवतोय। देशाची राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपल्याला माहित आहे ध्वजारोहण दरवर्षी होत असतं। देशाचे पंतप्रधान या लाल किल्ल्यावरून संबोधित करत असतात आणि आज आपण पाहतोय या स्वातंत्र्य दिनाची जय्यत अशी जी तयारी आहे ती आतापासूनच लाल किल्ल्यावर पाहायला मिळते। वेगवेगळ्या रंगाचे हे झेंडे जे आहेत ते लावून या ठिकाणी लाल किल्ला पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे। झेंड्याच्या पलीकडे आपण पाहतोय मुख्य तिरंगा झेंडा जो दिसतोय त्याच लाल किल्ल्याच्या भागावरून पंतप्रधान मोदी हे उद्या देशाला संबोधित करणार आहेत। पंतप्रधान मोदी हे 11व्या वेळेला संबोधन करणार आहेत। यापूर्वी पाहायला गेलं तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी 17 वेळा आणि इंदिरा गांधींनी 16 वेळा संबोधित केलं होतं। या लाल किल्ला परिसरामध्ये जवळपास 18,000 लोकांची बसायची जी व्यवस्था आहे ती देखील केली आहे। आपण पाहतोय मध्ये हे टेंट घातलेले आहेत आणि डाव्या बाजूला आपण पाहतोय दिल्ली पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय। CISF CRPF त्याचबरोबर इतर सुरक्षा दलं जे आहेत आणि दिल्ली पोलीस या सगळ्यांची एक मोठी सुरक्षा कड जे आहे ते लाल किल्ला या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। 18,000 मध्ये जवळपास 4,000 हे विशेष अतिथी देखील असणार आहेत, ज्यामध्ये ऑलिम्पिकचे सगळे खेळाडू उद्याच्या या स्वातंत्र्य दिनामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी, कामगार, महिला देखील या ठिकाणी असणार आहेत आणि जवळपास 700 CCTV कॅमेऱ्यांची जी नजर आहे ती नजर या संपूर्ण लाल किल्ला परिसरामध्ये असणार आहे। अनेक कमांडो असतील, शार्प शूटर असतील, त्यांना देखील याच परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे। आपण समोर पाहतोय ही बॅरिकेटिंग आणि जी गेट्स लावलेले त्या गेट्सवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये CCTV पाहायला मिळते। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी जी आहे ती घेतली गेलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव माध्यमांना देखील शूट करण्याची काही प्रमाणामध्येच आणि काही ठिकाणांवरूनच परवानगी जी आहे ती देण्यात आली आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचं भाषण होणार आहे किंवा जी आसन व्यवस्था आहे तिथली कुठलीही म्हणजे ज्या गोष्टी आहेत, गुप्त गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येऊ नयेत याची देखील काळजी सुरक्षा दलांनी घेतलेली आहे। त्यामुळं TV9 मराठीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना देखील स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।